त्या आल्या आणि त्या बोलल्याही. ऐका. सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. खरंच सांगते मी, खूप पाय असे खूप थरथरत आहेत. म्हणजे काय समजत नाहीये खरंच, म्हणजे काय बोलावं काय नाही. खरंच सांगते मी, खूप पाय असे खूप थरथरत आहेत. कोकणातील खेड नगरपालिका निवडणुकीचे नगराध्यक्ष पदासाठी असलेल्या उमेदवार आणि नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारासाठी शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्याचे नेते शिवसेना नेते रामदासभाई कदम हे प्रचारासाठी तिथे पोचले. सोबत वैभव खेडेकर, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले वैभव खेडेकर, त्यांच्या पत्नी याही नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. आणि खेड नगरपालिकेच्या सर्व शिंदे गटाच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्या प्रचारासाठी खुद्द रामदासभाई कदम तिथे हजर झालेले आपण पाहतोय. वेळेचं भान लक्षात ठेवून व्यासपीठावर बसून या प्रमुख मंडळींची भाषणंही सुरुवात झालेली आहे आपण पाहतोय. विषय आहे नगराध्यक्ष पदाचा. शहराचा विकास करण्यासाठीच या पहा नगराध्यक्ष उमेदवार भाषणं चालू झाल्यानंतर आलेल्या आपण पाहिल्यात. शहराचा सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका लढल्या जातात. प्रतिनिधी निवडून दिला जातो आणि नगरसेवक आणि नगराध्यक्ष त्यातून निवडला जातो. आणि तो नगरसेवक कसा असावा हा एक निकष असतो आणि जनतेची अपेक्षा असते की तो सुशिक्षित असावा, शहराचा विकास करणारा असावा. परंतु हे काय? सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र. मी कधी भाईंच्या समोर भाषण केलेलं नाहीये, तर पहिल्यांदाच मी भाईंसमोर उभे राहिले. खरंच सांगते मी, खूप पाय असे खूप थरथरत आहेत. खरंच सांगते मी, खूप पाय असे खूप थरथरत आहेत. म्हणजे काय समजत नाहीये खरंच, म्हणजे काय बोलावं काय नाही. म्हणजे काय समजत नाहीये खरंच, म्हणजे काय बोलावं काय नाही. खरंच सांगते मी, खूप पाय असे खूप थरथरत आहेत. कारण मी श्रेयाताईंसमोर बोलली आहे, भाई म्हणजे आमच्या दादांसमोर बोलले, पण भाईंसमोर बोलायची हिंमत काय माझी अजून तरी झालेली नाहीये. भाई प्लीज काय चुकलं तर खरंच सांभाळून घ्या मला. भाई प्लीज काय चुकलं तर खरंच सांभाळून घ्या मला. सर्वप्रथम म्हणजे खरंच मला काही बोलत नाही. शहराचा विकास करण्यासाठी म्हणजे खरंच ज्या मला काही बोलत निवडणुकीच्या नाही. रिंगणात मी उतरलेल्या आज आहेत त्या आत्ताच छत्रपती पूर्णपणे शिवाजी गोंधळून गेलेल्या दिसत आहेत आपल्याला. यांचे मानवंदना करून व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ जनतेला प्रश्न पडलेला आदरणीय आहे की व्यासपीठ. या उमेदवार पुढे जाऊन शहराचा विकास करणार तरी कसा? संपूर्ण खेड शहरामध्ये याच भाषणाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. सर्व जनतेला प्रश्न आहे की या उमेदवार शहराचा विकास कसा करणार? यांना आत्ताच बोलता येत नाही, बोलताना फार गोंधळून गेल्या. परंतु व्यासपीठावर असलेल्या सर्वोच्च नेते त्यांच्या पक्षाचे ज्यांनी त्यांना सांभाळून घेतलेलं दिसतंय. परंतु सर्व जनतेला खेड शहरवासियांना हाच फार मोठा प्रश्न पडलेला आहे आणि असा उमेदवार कसा निवडून द्यायचा हाच प्रश्न त्यांना पडलेला आहे. सगळ्या शेवटी आमचे नगराध्यक्ष पुढे ती ही बघा ही नगराध्यक्ष. तरी त्यांच्या नेते बोलायला शिक. यांनी त्यांना समज देऊन आता मला माहिती आहे त्यांची माझ्यासमोर बाजू बोलता येत सावरताना नाही. आपण पाहत आहोत. मला जी कल्पना आहे तर म्हणून मी काय करतो माहिती आहे का, या सगळ्यांना आधी बोलायला लावतो आणि मग शेवटी मी येतो गपचूप. मी एकदा बसलो व्यासपीठावरती, यांची अडचण होते.